काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती पराग त्यागीनं तिची आठवण म्हणून टॅटू काढलाय। परागनं शेफालीचा फोटो हृदयावर कोरून घेतला। याचा फोटो त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलाय। इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न कडून अभिषेक बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय। यानंतर वडील अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचे काही फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलंय। बिग बींची ही भावुक पोस्ट लक्ष वेधून घेते। अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो। नुकतंच एका मुलाखतीत त्यानं मुलीबद्दल वक्तव्य केलंय। माझी मुलगी माझ्यावर टीका करते, तिने माझे अनेक चित्रपट पाहिले नाहीयेत, मात्र माझ्यावर तिचं खूप प्रेम असल्याचं त्यांनी म्हटलंय। आमिर खानचा भाऊ फैजल खाननं आमिर खान आणि कुटुंबियांसोबत सर्व संबंध तोडल्याचं एका मुलाखतीत म्हटलंय। आमिरनं मला वर्षभर घरात कोंडून ठेवलं, औषधं दिली नाहीत, असे अनेक गंभीर आरोप फैजलनं एका मुलाखतीत केलेत। अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो। नुकतंच एका मुलाखतीत त्यानं मुलीबद्दल वक्तव्य केलंय। माझी मुलगी माझ्यावर टीका करते, तिने माझे अनेक चित्रपट पाहिले नाहीयेत, माझ्यावर तिचं खूप प्रेम असल्याचं नवाजुद्दीन म्हणालाय। तरुण अभिनेत्रीसोबत काम करण्यावर आर माधवननं प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा तुमचं वय वाढतं तेव्हा अभिनेत्रींसोबत काम करण्याबद्दल काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात, कारण त्यांना काम करायची इच्छा असली तरी लोकांना हा मजा करतोय असं वाटतं, अशी प्रतिक्रिया आर माधवननं दिली आहे। अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि सुबोध भावे प्रार्थना बेहरेचा बेटर हाफची लव्ह स्टोरी हा चित्रपट येतोय। यात सुबोध भावे आणि रिंकूमध्ये वयाचं जास्त अंतर असल्याचं नेटकरी म्हणतात। यावर रिंकूनं प्रतिक्रिया दिली आहे। प्रेम हे वय बघून होत नाही, त्यामुळे आम्ही जे पात्र साकारत आहोत त्याची मागणी तशी होती, असं रिंकूनं म्हटलंय। अभिनेता शशांक केतकर सतत सामाजिक समस्यांवर भाष्य करत असतो। यातच त्यानं मुंबईतील खड्ड्यांवरून संताप व्यक्त केलाय। भारतात टेस्ला कार आणली, मात्र चांगले रस्ते कधी आणणार असा सवाल त्यानं केलाय। अभिनेत्री ईशा कोप्पीकरला संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात काशीबाईची भूमिका साकारायची होती। यासाठी मी संजय सरांना भेटल्याचंही ईशानं एका मुलाखतीत म्हटलंय। संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीनं नुकतंच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली। यावेळी त्यानं एका लग्नातील लाईव्ह परफॉर्मन्सचा अनुभव सांगितलाय। त्या लग्नात मुलीच्या वडिलांसह सर्व पुरुष मद्यधुंद अवस्थेत होते। माझ्या परफॉर्मन्स दरम्यान ते स्टेजवर आले नाही, मला मारून टाकायची धमकी दिली, आपण दोघे मिळून सर्वांना मारू असंही म्हणाले। तर नशेत हे सगळं बोलत होते, असं विशालनं म्हटलंय।